उशीला घ्यायला स्कूलमध्ये आलं होतं तेव्हा रिऊ बसला होता या स्कूटीवरती. स्कूटीपेक्षा वेगळं काहीतरी दिसत होतं म्हणून रिऊला वेगळं वाटत होतं. आल्यानंतर मला घरातला हा पसारा आवरायचा होता, पण त्याआधी मी रिऊ ईशानला डान्स क्लासला घेऊन गेले. तिकडनं आल्यानंतर वेळ झाला होता, दिवा लावून घेतला. मग नंतर स्वयंपाकाची तयारी. स्वयंपाकात आज काय बनवायचं, भाजीला तर काहीच नव्हतं. बाहेर जायचं होतं पण जाणं झालं नाही. मग कालच मी शेवभाजी बनवलेली, पण मला इतकी ती आवडलेली की आज परत माझी इच्छा झाली की शेवभाजीच बनवायची. तर फटाफट प्रिपरेशन करून घेतलं. रेडीमेड मसाला त्यामध्ये टाकला, कांदा लसूण हे तर मी परतून घेतलं होतं आणि गरम पाणी करून घेतलं आणि ते त्यामध्ये टाकलं. जरा उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये शेव टाकली, थोडीशी कोथिंबीर वगैरे आणि मीठ. अशी झाली माझी ही झटपट शेवभाजी तयार. शेवभाजी करून झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप होती ती म्हणजे चपाती बनवायची. तर फटाफट मी पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर थोडे माझे बाकी राहिलेले कामं होते घरामध्ये. रिऊ ईशानचे टिफिन वगैरे क्लीन करायचे होते, तर ते मी क्लीन करून घेतलं आणि नंतर चपाती बनवली. आणि राहिलेला माझा हा साड्यांचा सेक्शन जो मी आज आवरून घेतला, तर तो हा असा आहे. तुम्ही कसं अरेंज करता ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. अजूनही माझ्याकडे थोडा वेळ होता, तर मी रिऊ ईशानचे आजचे जे स्कूलचे युनिफॉर्म होते ते पटापट धुवून घेतले. व्हाईट ड्रेस असल्यामुळे मी ते हातानेच वॉश करते. असा होता आजचा माझा हा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.